तुम्ही सदैव इतरांसाठी आशीर्वाद बनावे. जेव्हा तुम्ही इतरांसाठी चांगले करता, तेव्हा तुम्ही देवासाठी तुमचे चांगले व्हावे यासाठी बीज पेरता. काय आम्ही इतरांसाठी आशीर्वाद बनलो आहोत? सर्व सृष्टीचा निर्माणकर्ता परमेश्वर याच्या नावाला मान, महिमा आणि गौरव सदा सर्व काळ असो. उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, जेव्हा मनुष्य एखाद्या संकटात असतो त्यावेळेस तो सर्वप्रथम इतर लोकांकडे धाव घेतो. जो कोणी आपल्याला त्या संकटात मदत करू शकेल असे वाटते त्याची प्रथम भेट घेतली जाते. आणि सर्व उपाय थकतात तेव्हा मात्र आम्ही देवाकडे धाव घेतो. हा मनुष्याचा स्वभाव आहे. परंतु आजच्या अध्ययनात आपण पाहणार आहोत की पौल आणि सीला यांना ज्या वेळेस बंदीशाळेत टाकले होते तेव्हा त्यांनी काय केले, तसेच थेसलनिका, बिरुया आणि अथेने येथे पौलाच्या सेवा कार्याची दुसरी फेरी कशी झाली, अशा अनेक इतर गोष्टी आपल्याला शिकायला मिळणार आहेत. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यानो, आज आम्ही 16वा अध्याय ह्याच्या 29 पासून पुढच्या वचनांवर विचार करणार आहोत आणि त्यानंतर 17व्या अध्यायाला आम्ही सुरुवात करू. आम्ही पाहिलं होतं श्रोत्यानो की कशा प्रकारे पॉल आणि सीला ह्या दोघांना बंदीगृहात टाकण्यात आलं आणि मध्यरात्रीच्या सुमारास ते प्रार्थना करीत होते, गाणे गाऊन देवाची स्तुती करीत होते. परंतु परमेश्वराला त्या ठिकाणी एक चमत्कार करायचा होता. त्या चमत्काराच्या द्वारे अनेक लोकांच्या जीवनात त्याने परिवर्तन आणायचे होते. त्यांना स्वतःकरिता बाहेर काढायचे होते. आणि म्हणून आम्हाला दिसतं की कशा प्रकारे एक मोठा भूमिकंप झाला, बंदीशाळेचे पाय डगमगले आणि सर्व दरवाजे उघडले, सर्वांची बंधने तुटली. आणि त्या बंदीशाळेचा जो अधिकारी होता त्याची स्थिती फार भयानक झाली. त्या अधिकाऱ्याकडे आपण थोडा वेळ लक्ष देऊया. तो अधिकारी त्या कैद्यांबद्दल जबाबदार होता. बंदीशाळेचे दरवाजे उघडलेले व साखळ्या गळून पडलेल्या पाहून कैदीही पळून गेले असतील असे त्यास वाटले होते. याबद्दल आपण दोषी ठरणार, आपल्याला मृत्यूदंडाची शिक्षा मिळणार असे त्याने गृहीत धरले आणि म्हणून तो स्वतःचा घात करून घेण्याकरिता तयार झाला. श्रोत्यानो, एखादा मनुष्य जेव्हा अशा स्थितीत असतो तेव्हाच तो मुक्तीविषयी विचार करतो. पौलाला प्रश्न विचारित असताना या मनुष्याने नेमके तेच केले. 28 ते 30 वचने वाचूया. इतक्यात पॉल मोठ्याने ओरडून म्हणाला, तू स्वतःला काही अपाय करून घेऊ नकोस, कारण आम्ही सर्वजण येथेच आहोत. मग दिवे आणवून तो आत धावत गेला. कापत कापत पॉल व सीला ह्यांच्या पाया पडला आणि त्यांना बाहेर काढून म्हणाला, महाराज, माझे तारण व्हावे म्हणून मला काय केले पाहिजे? श्रोत्यानो, ह्या ठिकाणी आम्हाला दिसतं की कशा प्रकारे तो हरवलेला होता आणि त्याला सत्य जाणून घेण्याची इच्छा होती. तो म्हणतो की माझे तारण व्हावे म्हणून मी काय केले पाहिजे. त्याच्यामध्ये एक उत्साह दिसतो. आणि पौलाने आणि सीलाने त्याला उत्तर दिले, प्रभू येशूवर विश्वास ठेव, म्हणजे तुझे व तुझ्या घराण्याचे तारण होईल. मनुष्याचे तारण कसे होते? प्रभू येशूवर विश्वास ठेवल्यामुळे. तो दुसऱ्या कोणावर विश्वास ठेवू शकला असता काय? नाही. त्यांनी त्याला सांगितले की प्रभू येशूवर विश्वास ठेव, म्हणजे तुझे व तुझ्या घराण्याचे तारण होईल. श्रोत्यानो, हेच मर्म ह्या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे. 32 आणि 33 वचने. त्यांनी त्याला व त्याच्या घरातील सर्वांना प्रभूचे वचन सांगितले. मग रात्रीच्या त्याच घटकेस त्याने त्यांना जवळ घेऊन त्यांच्या जखमा धुतल्या आणि तेव्हाच त्याने व त्याच्या घरच्या सर्व माणसांनी बप्तिस्मा घेतला. श्रोत्यानो, किती हा बदल! ह्याच माणसाने त्यास फटके मारून जखमी केले होते आणि आता तोच त्यांच्या जखमा धुत आहे, त्याला पट्टी बांधत आहे. एक परिवर्तित व्यक्तीच्या जीवनात अशा प्रकारचा बदल आम्हाला दिसून येतो. 34वे वचन. मग त्याने त्यास घरी नेऊन जेवू घातले
आणि देवावर विश्वास ठेवून त्याने व त्याच्या घरच्या सर्व मंडळीने आनंदोत्सव केला. श्रोत्यानो, कशा प्रकारे जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त जीवनात येतो तेव्हा आनंद होतो, ह्याचं एक स्पष्ट उदाहरण आम्हाला ह्या ठिकाणी दिसत आहे. जर आपण आज अशांतीने भरलेले आहात, निराश आहात, दुःखाने भरलेले आहात, तर येशू ख्रिस्ताजवळ या. देवावर विश्वास ठेवून देवाने तारणाची जी योजना केली आहे त्यामध्ये सामील व्हा. मग आपण सुद्धा अशा प्रकारे आनंद उत्सव करू शकाल. 35 आणि 36 वचने, दिवस उगवल्यावर अधिकाऱ्यांनी चोपदारास पाठवून सांगितले की त्या माणसांना सोडून दे. तेव्हा बंदीशाळेच्या नायकाने पौलाला असे वर्तमान सांगितले की तुम्हाला सोडावे म्हणून अधिकाऱ्याने माणसे पाठविले आहेत, तर आता शांतीने जा. श्रोत्यानो, अधिकाऱ्यांना आपण केले आहे ते बेकायदेशीर आहे हे समजून आले होते. आता ते कैद्यांना सोडून द्या आणि त्यांना शहराबाहेर घालून द्या असा हुकूम देत आहेत. परंतु पौल अशा रीतीने शहर सोडून जावयास तयार नाही. तो तर ह्या गोष्टीस विरोध करीत आहे. 37 वचन पहा. परंतु पौल त्यांना म्हणाला, आम्ही रोमन माणसे असता अपराधी ठरविला वाचून त्यांनी आम्हाला उघडपणे फटके मारून बंदीशाळेत टाकले आणि आता ते आम्हास गुप्तपणे घालवितात काय? हे चालणार नाही. तर त्यांनी स्वतः येऊन आम्हास बाहेर काढावे. सर्व लोकांसमोर आपली निर्दोषता जाहीर व्हावी याचा आग्रह पौल ह्या ठिकाणी धरीत आहे आणि तो म्हणतो की त्यांनी स्वतः येऊन आम्हाला बाहेर काढावे. 38 ते 40 वचने, मग चोपदारांनी हे वर्तमान अधिकाऱ्यास सांगितले. तेव्हा ते रोमन आहेत हे ऐकून त्यास भय वाटले. मग त्यांनी येऊन त्यांची समजूत घातली आणि त्यांना बाहेर आणून नगरातून निघून जाण्याची विनंती केली. मग ते बंदीशाळेतून निघून लुदियेच्या घरी गेले. बंधुजनास भेटून त्यांनी त्यांना धीर दिला आणि तेथून ते मार्गस्थ झाले. श्रोत्यानो, आमचा परमेश्वर फार अद्भुत रीतीने कार्य करणारा परमेश्वर आहे. तो त्याच्या भक्तांना कधीच सोडत नाही. जी अभिवचने त्याने दिलेली आहेत ती तो सर्व परिस्थितीत पूर्ण करतो. म्हणून घाबरू नका. जर आपण ख्रिस्तावर विश्वास ठेवला आहे तर सर्व परिस्थितीत त्या विश्वासात कायम राहा. जर ठेवलेला नाही तर आज आपणाजवळ संधी आहे की आपण त्याच्याजवळ येऊन पापांपासून क्षमा प्राप्त करून, मुक्ती प्राप्त करून तारणाचं आश्वासन प्राप्त करू शकता. आता आपण 17व्या अध्यायाला सुरुवात करीत आहोत. 17व्या अध्यायाचा विषय आहे थेसलनिका, बिरुया आणि अथेने येथे पौलाची सुवार्ता सेवा कार्याची दुसरी फेरी पुढे चालू. या अध्यायामधून आपण त्याच्या सुवार्तेच्या दुसऱ्या फेरीमध्ये पौलाबरोबर पुढे वाटचाल करणार आहोत. 16व्या अध्यायातील समुद्रपार युरोपात झालेल्या त्याच्या महत्त्वाच्या क्रांतिकारी व संस्मरणीय आगमनाचे आपण सहभागी होतो. या आगमनामुळे आपल्या मागासलेल्या अज्ञानी पूर्वजांना शुभवर्तमानाचा लाभ घडला. खरे पाहता श्रोत्यानो, परमेश्वर दुबळ्यांना निवडतो ते केवळ ह्यासाठी की जगाला ठाऊक व्हावे की सर्व काही परमेश्वराच्या कृपेनेच होते, कुठल्याही गुणविशेषांमुळे नाही. आम्ही त्याचे आभार मानतो की त्याने युरोपात शुभवर्तमान पाठवले. फिलिप्पे येथे पहिल्यांदा आम्ही पौलाबरोबर गेलो होतो, जेथे त्याला फार वाईट वागणूक मिळाली. तरी देखील एक छोटी मंडळी त्या शहरात स्थापन झाली. त्या मंडळीस लिहिलेल्या पत्राचा जेव्हा आम्ही अभ्यास करू तेव्हा आपणास हे समजणार आहे की ही मंडळी पौलाच्या फार जवळ होती. इतर कुठल्याही मंडळी व विश्वासणाऱ्यांच्या समुदायापेक्षा ती त्याच्या अधिक निकट होती. आता तो आपल्या प्रवासात पुढे जात आहे. मला वाटतं श्रोत्यानो, आपणही नकाशावरून त्याला अनुसरू शकू. आपणास असे दिसून येईल की त्याच्या प्रवासाचा रोख थेसलनिका आणि बिरुया इकडे मासेदोनियाच्या अंतर्गत पश्चिमेकडे व नंतर अथेनेच्या दक्षिणेकडे आहे. त्याच्या सुवार्ता कार्याचा पुढचा टप्पा थेसलनिका हे महत्वाचे ठिकाण राहणार आहे. थेसलनिका येथे पौलाची सुवार्ता सेवा आता आपण पाहूया. 17वा अध्याय 1 वचन. नंतर ते अम्फिपुली व अपुल्लोनिया ह्यांच्यामधून जाऊन थेसलनिकास गेले. तेथे यहूद्यांचे सभास्थान होते. यापूर्वीही आपण हे पाहिले आहे की लोकांप्रत पोहोचण्याकरिता पौलाने अनेक वेळा धर्मपीठाचा व सभास्थानाचा उपयोग केला. यामुळे यहुदी धार्मिक लोकांच्या भेटीगाठी होत असत, चर्चा होत असत व काही लोक नव्या विश्वासामध्ये येत असत. सर्वांच्या बाबतीत जरी असे होत नसे तरी काही अवश्य विश्वास ठेवीत असत. सत्य परिस्थिती अशी असे श्रोत्यानो की बरेच जण त्याच्या विरोधात असत व विदेशांकडे त्यास जाण्यास
हेच कारण होई. मग काही विदेशी विश्वासात येत आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी मंडळी स्थापल्या जात असे. स्थानिक मंडळी ही यहुदी व विदेशी यांच्या एकत्रीकरणामधून तयार होत असे. अम्फिपोलिस याला 9 वेज म्हणजे 9 रस्ते असेही म्हणतात. उपयुक्ततेच्या दृष्टिकोनातून व व्यापारी दृष्टिकोनातून हे नाव याचे महत्त्व प्रकट करते. बहुतेक शहरांची रचना चौरस आकाराची असे, परंतु ह्या शहराचा व्याप गोलाकार असून भिंतीचे कोटही वर्तुळाकार बांधण्यात आले होते. व्हाया इग्निशिया नावे रोमन महामार्गावरील हे एक महत्त्वाचे ठाणे होते. हेल्स्पॉन्ट ते डायरचियम हा जवळजवळ 500 मैलाच्या अंतराचा महामार्ग आहे. रोमन सैन्य हा महामार्ग वापरीत असत. ह्याच मार्गाने व्यापारांची जा-ये होत होते आणि आता ह्याच मार्गावरून प्रेषित थेसलनिकाकडे चालले आहेत. अपोल्लोनिया हे आणखी एक शहर ह्या इग्नेशियन महामार्गावर होते. थेसलनिका अपोल्लोनियाच्या पश्चिमेकडे याच इग्नेशियन महामार्गावर अंदाजे 38 मैल अंतरावर होते. ते जरी आत होते तरी ते एक बंदर होते, कारण त्यातून 3 नद्या निघून समुद्रास मिळत होत्या. श्रोत्यानो, त्या काळी हे शहर एक रोमी वसाहत व मुख्य शहर म्हणून गाजले होते. ख्रिस्तपूर्व 315 मध्ये हे शहर पुन्हा बांधण्यात आले आणि असं म्हणतात की अलेक्झांडर द ग्रेट याची सावत्र बहीण थेसलनिका हिचे नाव त्यास देण्यात आले. येथे गरम पाण्याचे झरे आहेत आणि पूर्वी या शहराला थर्मा अथवा थर्मे असे नाव होते. असा इतिहास आहे की जगज्जेता सिकंदर याच्या मरणानंतर त्याच्या एका प्रमुख सरदाराने हे शहर आपल्या ताब्यात घेतले. पौलाच्या वेळेस हे शहर रोमी लोकांच्या वसाहतीचे ठिकाण होते. जगी तू अवतरला, पाप्यांसाठी तू धावला. याच जगी तू अवतरला, पाप्यांसाठी तू धावला. त्या क्रूसाला तू कवटाळीने तारण दे मला. तारणारा हे प्रभू, ये मनी तू आजला. तिसरे दिवशी प्रभात समयी धुंड उखडली थडग्यावरुनी. तिसरे दिवशी प्रभात समयी धुंड उखडली थडग्यावरुनी. विजयी झाला प्रभू त्या
17 अध्याय 2 आणि 3 वचने सांगतात, तेथे पौलाने आपल्या परिपाठाप्रमाणे त्यांच्याकडे जाऊन 3 शब्दात त्यांच्याबरोबर शास्त्रावरून वादविवाद केला. त्याने शास्त्राचा उलगडा करून असे प्रतिपादन केले की ख्रिस्ताने दुःख सोसावे व मेलेल्यांमधून पुन्हा उठावे ह्याचे अगत्य होते, आणि ज्या येशूची मी तुमच्या पुढे घोषणा करीत आहे तोच तो ख्रिस्त आहे. पौलाने सभास्थानात जाऊन वचनाच्या सेवेची नित्याची पद्धत अवलंबिली आहे. तो तेथे फक्त 3 शब्दात होता, म्हणजे त्या ठिकाणी महिन्याभरापेक्षा जास्त दिवस तो राहू शकला नाही. त्या ठराविक काळातच त्याने आपली सुवार्ता सेवा केली. विश्वासूजन ख्रिस्ताकडे येऊ लागले, स्थानिक मंडळी जुळू लागली व पौलाने त्यांना शिकवले. त्या थोडक्या काळात त्यांना त्याने पवित्र शास्त्रामधल्या महत्तम तत्वांची शिकवण दिली. यात प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर अंतराळात वर घेतले जाण्याच्या विश्वासह शिकवणुकीचाही समावेश आहे. संत पौलाचे पहिलेच पत्र, जे त्याने पहिल्यांदा थेसलनिकाकरास लिहिले, त्यातून या गोष्टी आम्हाला माहीत होतात. 1 महिन्याच्या अवधीत पौलाने फार अधिक सेवा कार्य ह्या ठिकाणी केले. आता त्याच्या संदेशाकडे पहा. वस्तुस्थितीला धरून त्याने पवित्र शास्त्रातील जुन्या कराराच्या सुसंगतीने ख्रिस्ताने दुःख सहन करावे येथून सुरुवात केली. त्याने ख्रिस्ताने मरण सोसावे व पुन्हा उठावे याचे अगत्य आहे हे दाखवून जुन्या करारातून दाखवले की ते होणे किती अगत्याचे होते. श्रोत्यानो, पेत्राने अथवा पौलाने प्रेषितांची कृत्ये या पुस्तकातून दिलेल्या संदेशापैकी असा एकही संदेश नाही की ज्यात तुम्हाला पुनरुत्थानाचा विषय सापडणार नाही. त्यांच्या प्रत्येक संदेशाचा गाभा पुनरुत्थान होता. आजकाल श्रोत्यानो, पुनरुत्थानावर अधिक भर देण्यात येत नाही, परंतु पुनरुत्थानच फार महत्वाचे आहे. आता प्रभू येशू ख्रिस्त देवाच्या उजवीकडे बसला आहे, हे फार महत्वाचे आहे. जवळजवळ 2000 वर्षांपूर्वी प्रभू येशू ख्रिस्ताचे ऐतिहासिक मरण, 3 दिवसानंतरचे त्याचे पुन्हा उठणे हा चर्चेचा विषय झाला आहे. परंतु प्रश्न असा आहे की त्याच्याशी आपण कोणत्या प्रकारे संबंधित आहात. गलतीकरास लिहिलेल्या पत्राचा मुख्य विषय हाच आहे. ख्रिस्ताचे मरण व पुनरुत्थान तुम्हास स्वतःसाठी अर्थपूर्ण वाटते का? ह्या जिवंत ख्रिस्ताशी आज तुमचे नाते आहे काय? जर नाही श्रोत्यांनो, तर आता ह्यावेळेला आपणाजवळ संधी आहे. आपण हे नाते स्थापित करू शकता. 4 वचन वाचूया. तेव्हा त्यांच्यापैकी काही जणांची खात्री होऊन ते पौल व सिला ह्यांना येऊन मिळाले, आणि भक्तिमान हेलेनी ह्यांचा मोठा समुदाय त्यांना मिळाला. त्यात प्रमुख स्त्रिया काही थोड्या नव्हत्या. काही जणांनी विश्वास ठेवला. ह्या ठिकाणी विशेषतः आम्हाला सांगण्यात आलेलं आहे की अनेक स्त्रिया प्रभू येशूवर विश्वास ठेवून त्याच्याकडे वळल्यात. ही फार आनंदाची गोष्ट आहे. 5वं वचन. परंतु यहुद्यांनी हेव्याने आपणाबरोबर बाजारचे काही गुंड लोक घेऊन व घोळका जमवून नगरात घबराट निर्माण केला, आणि यासोनाच्या घरावर हल्ला करून त्यांना लोकांकडे बाहेर काढून आणण्याची खटपट करून पाहिली. दुर्दैवाने आमच्याकडे ही मंडळांमधून लुच्चे व शूद्र मनोवृत्तीचे लोक असतात, आणि आजही आहेत. 6वं वचन. परंतु त्यांचा शोध लागला नाही, तेव्हा त्यांनी यासोनाला व कित्येक बंधूंना नगराच्या अधिकाऱ्यांकडे ओढीत नेऊन आरडाओरड करीत म्हटले, ज्यांनी जगाची उलटापालट केली ते येथेही आले आहेत. श्रोत्यानो, ह्या ठिकाणी आम्हाला दिसतं की ह्या लोकांना माहीत होतं की ह्यांच्यामुळेच क्रांती घडून येत आहे, परंतु तरी सुद्धा ते त्यांच्या विरोधात होते. 7 ते 9 वचने पुढे वाचूया. त्यास यासोनाने आपल्या घरात घेतले आहे, आणि हे सर्वजण कैसराच्या हुकमाविरुद्ध वागतात, म्हणजे येशू म्हणून दुसराच कोणी राजा आहे असे म्हणतात. हे ऐकून त्यांनी लोकांस व शहराच्या अधिकाऱ्यास खवळून सोडले. मग त्यांनी यासोनाचा व इतरांचा जामीन घेऊन त्यांना सोडून दिले. श्रोत्यानो, लक्षात घ्या की सीझरच्या हुकमतीखाली असलेली ती रोमी वसाहत होती. त्यांनी यासोनाचा जामीन घेतला, म्हणजे त्यास त्यांच्याशी करार करावा लागला. पुढे 10वं वचन सांगतं. 17 अध्याय 10वं वचन. नंतर बंधुजनांनी पौल व सिला ह्यांना लागलेच रातोरात बिरुयास पाठविले. ते तेथे पोहोचल्यावर यहुद्यांच्या सभास्थानात गेले. आपणाला असं वाटलं असेल की या घटनेमुळे पौलाचा उत्साह कमी झाला असेल आणि त्याच्या सेवेला मंदगती आली असेल, पण तसे काहीच घडले नाही. तो तर किनाऱ्यालगतच्या बिरुया या शहरात येऊन ठेपला आहे. 11वं वचन. तेथील लोक
थेसलनिकातल्या लोकांपेक्षा मोठ्या मनाचे होते. त्यांनी मोठ्या उत्सुकतेने वचनाचा स्वीकार केला आणि ह्या गोष्टी अशाच आहेत की काय ह्याविषयी ते शास्त्रात दररोज शोध करीत गेले. श्रोत्यानो, आम्हाला दिसतं की ह्या लोकांमध्ये उत्साह होता. त्यांनी त्यांच्या शिकवणुकीला स्वीकारले आणि शास्त्रामध्ये सुद्धा पाहिले की हे जे लोक सांगत आहेत ते खरे आहे की खोटे आहे. 12वं वचन. त्यातील अनेकांनी व बऱ्याच प्रतिष्ठित हेलेनी स्त्रिया व पुरुष ह्यांनी विश्वास ठेवला. ह्यांची सेवा व्यर्थ जात नव्हती. जी शिकवण हे देत होते ती व्यर्थ जात नव्हती. अनेक लोक ख्रिस्ताकडे येत होते. 13 ते 14 वचने वाचूया. 17वा अध्याय 13 पासून 14 वचने. तरी पण पॉल देवाचे वचन बिरुयातही सांगत आहे हे थेसलनिकातल्या यहुद्यांना समजले. तेव्हा त्यांनी तिकडेही जाऊन लोकांना खवळून चेतविले. त्यावरून बंधुजनांनी पौलाला समुद्राकडे जाण्यास लागलेच पाठविले आणि सिला व तिमथ्य हे तेथेच राहिले. श्रोत्यानो, यावेळेस प्रसंगानुरूप पॉल एकटाच पुढील वाटेस लागला. आता 15व्या वचनात आम्हाला वाचायला मिळतं की कशाप्रकारे तो पुढे अथेनेकडे जातो. 15वं वचन. तेव्हा पौलाला पोंचविणाऱ्यांनी त्याला अथेनेपर्यंत नेले आणि सिला व तिमथ्य ह्यांनी आपणाकडे होईल तितके लवकर यावे अशी त्यांची आज्ञा घेऊन ते निघाले. पॉल अथेने येथे गेला. सिला व तिमथ्य यांच्यासाठी तो तेथे थांबणार होता. कदाचित त्याने त्यांना असे सांगितले असावे की त्यांनी थेसलनिका येथे माघारी जावे, तेथील विश्वासणाऱ्यांची भेट घ्यावी, त्यांची प्रगती कशाप्रकारे होत आहे हे पाहून योग्य मार्गदर्शन करावे, तसेच पुन्हा बिरुयातही पाहणी करावी आणि नंतर अथेने येथे त्यास येऊन मिळावे. 16वं वचन. पॉल अथेनेस त्यांची वाट पाहत असता ते शहर मूर्तींनी भरलेले आहे असे पाहून त्याच्या मनाचा संताप झाला. श्रोत्यानो, अथेने हे जगातील एक सांस्कृतिक केंद्र होते. तसे पाहिले तर अथेनेचे नाव जरी घेतले तरी संस्कृतीचे चित्रदर्शन नजरेसमोर येते. ते काही असो, हे शहर मूर्तीपूजेने भरलेले होते. 17वं वचन. ह्यामुळे तो सभास्थानात यहुद्यांबरोबर व भक्तिमान लोकांबरोबर आणि बाजारात जे त्याला आढळत त्यांच्याबरोबर दररोज वाद घालीत असे. जे लोक अथेनेमध्ये गेले असतील ते कल्पना करू शकतात की कशाप्रकारे त्या ठिकाणची स्थिती होती. आपणाला तर ठाऊक आहे श्रोत्यानो की पॉल राहुट्या बनविणारा होता आणि मला वाटतं त्याने त्या ठिकाणी काही राहुट्या विकल्या असाव्यात. राहुट्या विकत असतानाच तो त्या बाजारपेठेत ख्रिस्ताविषयीच्या गोष्टी सांगत असला पाहिजे. लोकांना त्याच्या बोलण्याविषयी उत्सुकता वाटू लागली होती. 18वं वचन. तेव्हा एपिकूर पंथी व स्तोईक पंथी ह्यांच्यापैकी कित्येक तत्वज्ञांनी त्याला विरोध केला. कित्येक म्हणाले, हा बडबड्या काय बोलतो. दुसरे म्हणाले, हा परक्या दैवतांची घोषणा करणारा दिसतो, कारण येशू व पुनरुत्थान ह्याविषयीच्या सुवार्तेची तो घोषणा करीत असे. आम्हाला दिसतं श्रोत्यानो की त्या ठिकाणी सुद्धा तो चूप बसला नाही, परंतु लोकांशी वाद घालून आणि लोकांना सांगून तो हेच पटवून देऊ इच्छित होता की येशू ख्रिस्त तारणार आहे, येशू ख्रिस्तच मार्ग आहे. आता 19वं वचन पहा. नंतर त्यांनी त्याला धरून आर्यपगावर नेऊन म्हटले, तुम्ही दिलेली ही नवी शिकवण काय आहे हे आम्हा समजावून सांगाल काय. लोकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली. लोक जाणून घेण्याकरिता उत्सुक झालेत. 20वं वचन सांगतं, कारण तुम्ही आम्हास अपरिचित गोष्टी ऐकवित आहात, त्याचा अर्थ काय हे समजून घ्यावे अशी आमची इच्छा आहे. जे काही पॉल सांगत होता त्यामुळे ह्यांच्या मनात त्या गोष्टी नवीन आहेत, अपरिचित आहेत अशी भावना निर्माण झाली आणि ते त्या बाबतीत अधिक जाणून घेण्याकरिता उत्सुक झाले. 21वं वचन सांगतं, काहीतरी नवल विशेष सांगितल्या ऐकल्याशिवाय सर्व अथेनेकर व तेथे राहणारे परके लोक ह्यांचा वेळ जात नसे. ह्यावरून आम्हाला दिसतं की हे लोक नेहमीच अशा प्रकारच्या गोष्टींमध्ये रुची ठेवत असत. त्यांना अधिक आणि अधिक ऐकण्याची आणि जाणून घेण्याची इच्छा असे आणि हीच गोष्ट पौलाकरिता फार हिताची ठरली, फायद्याची ठरली. त्यामुळे त्यांना येशू ख्रिस्ताविषयी सांगणे त्याला अवघड गेले नाही. 22वं वचन. तेव्हा पॉल आर्यपगाच्या मध्यभागी उभा राहून म्हणाला, अहो अथेनेकरांनो, तुम्ही सर्व बाबतीत देवदेवतांना फार मान देणारे आहात असे मला दिसते. तो ह्या लोकांची प्रशंसा करीत आहे की खरोखर तुम्ही फार देवदेवतांना मान देणारे आहात.
नंतर 23 आणि 24 वचनात तो म्हणतो, कारण मी फिरता फिरता तुमच्या पूज्य वस्तू पाहताना अज्ञात देवाला ही अक्षरे लिहिलेली वेदी मला आढळली. ज्यांचे तुम्ही अज्ञानाने भजन करिता ते मी तुम्हाला जाहीर करतो. ज्या देवाने जग व त्यातले अवघे निर्माण केले, तो स्वर्गाचा व पृथ्वीचा प्रभू असून हातांनी बांधलेल्या मंदिरात राहत नाही. त्याने त्यांच्या पूज्य वस्तू पाहिल्या होत्या, त्यांची पूजावयाची दैवते पाहिली होती आणि ह्याचाच फायदा त्याने घेतला आणि त्यांना जिवंत परमेश्वराविषयी सांगण्यास त्याने सुरुवात केली. श्रोत्यानो, आम्हाला सुद्धा अशा संधीचा लाभ घ्यायचा आहे आणि लोकांपर्यंत ख्रिस्ताचे शुभवर्तमान न्यायचे आहे. तेव्हाच लोकांना सत्याची ओळख पटेल. त्यांना कळेल की एकच परमेश्वर आहे आणि त्या परमेश्वराकडे जाण्याचा मार्ग म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आहे, जो मार्ग, सत्य व जीवन आहे. श्रोत्यानो, आम्हाला अशाच प्रकारे आमच्या समाजात, आमच्या राष्ट्रात प्रभू येशू ख्रिस्ताचे शुभवर्तमान गाजवायचे आहे. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियानो, जितके जास्त आम्ही देवाच्या सानिध्यात असतो तितका आमचा विश्वास दृढ होत असतो. पौल आणि सिला देवाच्या विश्वासात दृढ होते. म्हणूनच बंदीशाळेत असताना सुद्धा ते देवाची स्तुती करीत होते. याच विश्वासामुळे एक संपूर्ण कुटुंबाने सुवार्तेचा स्वीकार केला, ख्रिस्ताचा स्वीकार केला. आज आम्ही आत्मपरीक्षण केले तर काय आम्ही देवाच्या विश्वासात एवढे दृढ आहोत याची खात्री आम्हाला आहे? काय आमची कृती एखाद्यापर्यंत सुवार्ता घेऊन जाते? आपण प्रार्थना करू. सर्व समर्थ आमच्यावरती दया आणि कृपा करणाऱ्या महान प्रेमळ परमेश्वरा, आम्ही तुझी लेकरं या नात्याने तुझ्या चरणापाशी आलेलो आहोत. प्रभूजी, ज्यावेळेस आम्ही आमचं आत्मपरीक्षण करतो, आम्हाला जाणवतं की आम्ही विश्वासामध्ये अस्थिर असे आहोत, विश्वासामध्ये आम्ही दृढ नाही. आणि म्हणूनच प्रभूजी, आम्हाला आमच्या विश्वासामध्ये तू दृढ असं कर की जेणेकरून प्रभूजी आमच्या जीवनामधल्या प्रत्येक संकटामध्ये, प्रत्येक क्षणामध्ये आम्ही केवळ तुझ्यावरती विसंबून राहणारे तुझी लेकरं बनू शकू. होय प्रभूजी, आम्हाला ठाऊक आहे आमचं अशक्तपण दूर करणारा तू आमचा जिवंत देव आहेस. आणि म्हणून प्रभूजी, आम्ही आमचं लक्ष तुझ्याकडं लावलेलं आहे. तू आम्हाला मार्गदर्शन कर. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे मागतो म्हणून तू ऐक. आमेन. आत्म्याने दीन व्हा आणि स्वर्ग राज्याचे वाटेकरी व्हा. प्रभू आपणास सहाय्य करो.